या प्रकरणामध्ये 28 तारीख रविवारच्या दिवशी आम्हाला माहिती प्राप्त झालं होतं. LK फार्म म्हणून एक मुमराबाद रोड जळगावमधून अंदाजे 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. ही एक फार्म हाऊस आहे. ती फार्म हाऊसवर आपलं पोलिसांनी चेकिंग करायला गेलं होतं. ते चेकिंग करताना तिथं ओव्हरऑल कॉल सेंटरचं सेटअप होत्या. त्या कॉल सेंटर सेटअपमध्ये 31 लॅपटॉप होते आणि परराज्यातले 4 मुलं देखील तिथं होते. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही जळगाव पोलिसांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. ते तपास SDPO जळगाव नितीन गणापुराकडे देण्यात आले होते. मग तेव्हाच तेच दिवशी आम्ही 7 आरोपींना अटक केले होते. ते 7 आरोपींचं नाव आहे राकेश आगारिया, ललित कोल्हे, नरेंद्र आगारिया, मोहम्मद जिशान नूरी, शहबाज आलम, साकिब आणि 7वा आरोपी आहे मोहम्मद शाहिद. असं 7 आरोपींना ते दिवशी अटक करण्यात आलेलं होतं आणि कोर्टात प्रोड्यूस केलं. आणि पहिल्या वेळेला जर कोर्टात प्रोड्यूस केला 5 दिवसाचं पोलीस कस्टडी भेटलं होतं. मग 4 तारीख परत आम्ही कोर्टानं प्रोड्यूस केलं आणि 2 आरोपींना परत 4 दिवसाचं आम्हाला पोलीस कस्टडी भेटलं होतं. राकेश आगारे आणि ललित कोल्ह्यांचं 4 दिवसाचं पोलीस कस्टडी भेटलं होतं. या दरम्यान तपासादरम्यान अजून 3 मुख्य आरोपींना निष्पन्न केलं होतं. मुख्य आरोपींपैकी एक इम्रान खान म्हणून एकांना आम्ही मुंबईमधून अटक करण्यात आलेलं आहे. अजून जे 2-3 आरोपी आहे फरारी आहे ज्याचं नाव निष्पन्न आहे ते मुख्य सूत्रधार म्हणून निष्पन्न झालं. या लोकांचा शोध आमचा चालू आहे. सर, या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना बरखास्त दिल्याप्रकरणी एक पोलीस निरीक्षकाची बदली झाली नाही. ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही जे फार्म हाऊस होत्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीचं पोलीस निरीक्षकांना आम्ही इथं कंट्रोलमध्ये त्यांचं एक्सप्लेनेशन मागून घेतलेलं आहे. त्यांचं एक्सप्लेनेशन समाधानकारक नव्हते म्हणून म्हणजे त्यांना पोलीस कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्यात आलं आहे. सर, या प्रकरणामध्ये आणखी एक माहिती समोर आलेली आहे की LK फार्मवर जे हे बनावट कॉल सेंटर चालू होतं त्याच्या आधी 8 दिवस आधी 9 दिवस आधी हे MIDCमध्ये एका कंपनीत हे कॉल सेंटर सुरू होतं. या विषयावर अजूनपर्यंत तपासात असं काही निष्पन्न नाही झालेलं आहे. काही तपासात निष्पन्न झाल्यावर आपल्याला सांगूया. सर, या प्रकरणामध्ये काही राजकीय हस्तक्षेप सुद्धा बोलला जातो आहे. आरोपी ललित कोल्हे याला VIP ट्रीटमेंट जेलमध्ये दिल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. तसं आपण आरोप झाला आहे. नेमकी परिस्थिती काय आहे? कोणताही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये नाही आहे. सुरुवातीपासून म्हणजे चेकिंग झालेलं आहे. चेकिंग झाल्याबरोबर ज्या पद्धतीनं अटक करायचं सर्वांना अटक केलेलं आहे. पोलीस कस्टडी घेतलेलं आहे आणि त्यांचा तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता मुख्य आरोपी जे फरार आहेत त्यांच्या संदर्भात किती पथकं रवाना झाली काय? त्यांच्या संदर्भात मुंबई आणि इतर ठिकाणी आपलं पथक काम करत आहेत. अजूनही काही टेक्निकल सपोर्ट करायचं असतं ते टेक्निकलचं देखील आपलं ॲनालिसिस चालू आहे आणि आमचा प्रयत्न चालू आहे. सर, या प्रकरणातले जे काही आरोपी आहेत ते विदेशात फरार होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून काही परदेशात वगैरे काही जारी केले? जे आपल्याकडे निष्पन्न झालेले आरोपी होते त्यांचं जे डिटेल आमच्याकडे आहे त्या डिटेलमधून आम्ही लुकआउट नोटीस काढण्यात आलेलं आहे. किती आरोपी होते? 3 आरोपी आहेत. जे 3 पाहिजे मुख्य आरोपी होता 3 आरोपींच्या विरोधात आम्ही लुकआउट नोटीस काढण्यात आलं. आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आणि रक्कम किती ती रक्कम एक्झॅक्टली निश्चित करता आलेली नाही आहे. मग जे काही लॅपटॉप होते लॅपटॉपमधून जे फॉरेन नंबर्स होते ते फॉरेन नंबर्स वगैरे होते आम्ही लॅपटॉपमधून रिट्रीव्ह केलेलं आहे. काही नंबर्स रिट्रीव्ह केलेलं आहे. अजूनही त्याचं काम चालू आहे. सर, या संदर्भात ज्या लोकांची फसवणूक झाली त्या देशातील काही जे तक्रारदार असतील त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे किंवा आपण काही त्या देशातल्या एम्बेसीशी काही कॉन्टॅक्ट केला आहे? ते प्रयत्न आमचे चालू आहे. म्हणजे तिथं कोणी तक्रार दिलेली आहे का या विषयावर प्रयत्न चालू आहे. कदाचित तिकडनं रिप्लाय भेटू शकते. कोणकोणत्या देशात झाली सर फसवणूक कोणाची झाली असं काही आले का लक्षात? प्रामुख्यानं अमेरिका आणि कॅनडा. CBI किंवा CIDकडे तपास दिला जाईल असं एक सांगितलं जातं. नक्की काय? ही माझ्या हातातली गोष्ट नाही आहे. मी काय ट्रान्सफर करू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.